नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे साईश अँड सँडी. तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव संदीप तामोरे उर्फ सँडी आणि हा माझा मुलगा साईश तामोरे हे नावाने मला ओळखलं जातं. आज आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे. त्या पिक्चरचं नाव आहे रुबाब. या तुम्ही पण बघूया कसा पिक्चर वाटतोय. आणि स्पेशली मी हा पिक्चर बघण्यासाठी बोईसरहून विरारला चाललो आहे. कारण की त्या स्पेशल पिक्चरमध्ये रिझन हे आहे की माझा मित्र शेखर रणखंबे ह्याचं पिक्चर हे 5 आठवडे झाले चालू आहे, पण तो आपल्या बोईसर इथे लागला नाही आहे. त्यामुळे आम्ही स्पेशल 75 किलोमीटर लांब पिक्चर बघण्यासाठी चाललो आहे. तर पुढे चला आणि आपण आमची जर्नी बघूया कसं काय ते. चला तुम्ही पण चला आमच्यासोबत बघू. चला जर्नी. पेट्रोल भरायला सांगलं तर आपण 2-3 मिनिटानंतर निघूया. थांबा आता, नंतर पुढची जर्नी दाखवतो. चला आमच्यासोबत. कोयसाडचं स्टेशन आहे. आता चला आपण तिकीट काउंटरवर जाऊ आणि तिकीट काढूया. मी लोक स्टेशनमध्ये आलेले आहेत. आता ट्रेन येईल 4:30ची, तेव्हा आता आपण ट्रेनमध्ये बसून मग आपण तुमच्याशी बोलून घेऊया. चला. रंबा मम्मी आहे. हाय कर, हाय कर ना. सर्वजण उतरलेले आहेत विरार स्टेशनवर. आता जाऊ आपण आता स्टेशनवर. कशाला? साईशला भूक लागली बघ. साईश बर्गर खाते. हे तरी टाकायचं. कसं आहे माऊली? एकदम झकास. आवडलं?
पुन्हा भूक लागणार तुला? आता आम्ही पोचलोय, फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे, मग आपण पोचू सर्वजण. चला आता आपण पुढे बघू. आम्ही पोचलो आता विरार येथे वुडलँड सिनेमामध्ये रुबाब हा पिक्चर बघण्यासाठी. आमचे मित्र शेखर रणखंबे यांचा मूवी रुबाब हा विरार येथे संध्याकाळी 6:15चा शो आहे. स्पेशली आम्ही बोईसरवरून आलो आहे. 75 किलोमीटर लांब पिक्चर बघण्यासाठी. आमचं पहिलीच वेळ आहे की एवढं लांब पिक्चर बघण्यासाठी आलो, ते पण खास मित्रासाठी. शेखर रणखंबे नॅशनल विनिंग अवॉर्ड. पिक्चर स्टार्ट झालेला आहे. आता बघू आपल्याला किती मजा येते. आता जस्ट पिक्चर बघून निघालो आहे. पिक्चर खूप छान आहे. मला असं वाटतं की पिक्चर सर्वांनी पाहावं. स्पेशल मी बोईसरवरून विरारला येऊ शकतो, तर विरारवाल्यांनी पिक्चर पाहू शकतात. ॲक्च्युली असं पाहायला गेलं तर मी माझ्या मित्रासाठी पिक्चर पाहायला आलो होतो, पण पिक्चर खरंच खूप छान आहे. तर कृपया करून विरारकर खरंच ज्यांनी खरंच मनापासून प्रेम केला असेल त्यांनी पिक्चर पाहण्यासाठी विरार येथे वुडलँड सिनेमामध्ये यावं आणि पिक्चर बघावं. मस्त होता. हेच की अजून अशी पिक्चर बनत गेले ना तर अजून किती चांगलं होत जाईल. हे जसं मराठीचं करत गेले तर मराठी अजून किती. जसं आम्ही आता पिक्चर निघालो आहे. खाण्या सेव झाला. पिक्चर कसा वाटला तुला? पुन्हा बोईसरला पोचलेलो आहोत. दादा बघूया, आपण आता घरी जाऊ आणि आपण मस्त जीव वगैरे मग आपण नंतर बोलूया. चला. घ्यायला मग आपण ऑर्डर घेऊन जाऊ घरी. आणि तो आलाय कंटाळा असं झालाय की कधी घरी जाते. आणि जोच मी घरी आलेला आहे आणि मी आता हे पार्सल आणलेलं आहे. आम्ही उघडून जेवून मी तुमच्याशी नंतर बोलून घेतो. चला. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. आत्ताच आम्ही घरी पोचलो पिक्चर बघून. पिक्चर मस्त होता, खूप छान होता पिक्चर. चला मग आता थकलोय प्रवास करून. नेक्स्ट ब्लॉग आधी कधी येईल माहिती नाही आहे, पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू. काहीतरी विषय घेऊ आपण ब्लॉग बनवण्याचा.